मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार का, त्याचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. संसद भवनाची सुरक्षा भेदणाऱ्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आलेली आहे. ललित झा असं या आरोपीचं नाव आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर त्यानं आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मास्टरमाइंड ललित झा सोबत महेश नावाच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. संसदेत घुसखोरीचा कट रचण्यात ललित सोबत महेशचा देखील हात असल्याचं समोर आलं. महेश हा आरोपी नीलम कौरच्या संपर्कात होता. मूळचा राजस्थानचा असलेला महेश मजुरी करायचा. गेल्या कित्येक दिवसांपासून तो भगतसिंग फॅन क्लब पेजच्या माध्यमातून नीलमशी संपर्कात होता. संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी ललित झा यानं मोठा खुलासा केलेला आहे. घुसखोरी करण्यापूर्वीच ललित आणि महेशनं सर्वांचे मोबाईल जाळून टाकल्याची माहिती ललितनं पोलिसांना दिली. या सर्व आरोपींचे मोबाईल जाळल्यामुळे ते कोणाच्या संपर्कात होते, त्यांना कोणाची तरी मदत मिळाली होती का, याचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे उभं राहिलं आहे. ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचंही वैज्ञानिक सर्वेक्षण केलं जाणार आहे. शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आलेली आहे असा दावा हिंदू संघटनांनी केला. या मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करून सत्य सर्वांसमोर आणावं अशी मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे